श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद दासबोध दशक 6वा समास 7वा सगुण भजन। श्रीराम ज्ञाने दृश्य मिथ्या झाले तरी का पाहिले भजन केले तेने काये प्राप्त झाले हे मज निरोपावे। ज्ञानाहुनी श्रेष्ठ सेना तरी का पाहिजे उपासना उपासनेने जना काये प्राप्त मुख्य सार ते निर्गुण तेथे दिसेची ना सगुण भजन केली याचा गुण मज निरोपावा। जे समस्त नासिवंत त्यासी भजावे की निमित्त सत्य सांडून असत्य कोणी भजावे। असत्याचा प्रत्यय आला तरी मग नेमका लागला सत्य सांडून गलबला कासया करावा। निर्गुणाने मोक्ष होतो प्रत्यक्ष प्रत्यया येतो सगुण काये देव पाहतो सांगा स्वामी। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। जगद्गुरु श्रींच्या दिव्य महन्मंगल पावन चरण कमलांना वंदन करून त्याचप्रमाणे आज संत संघात उपस्थित असलेल्या सर्व श्रोता वर्गाला श्री गुरुदेव। भाविको, श्रीमद दासबोध हा ग्रंथ गुरु शिष्य संवाद आहे आणि आपलं एवढं परमभाग्य आहे की आपल्याला हा संवाद सद्गुरूंच्या सान्निध्यातच आपण सर्वजण काय करत आहोत तर श्रवण करत आहोत। आणि आज जो विषय आहे निरूपणाचा जो विषय आहे गेल्या आठवड्यात आपण सृष्टिकथन ऐकलेलं आहे। आज जो विषय आहे दशक 6 समास 7वा। तर आता जो विषय आहे तो सगुण भजन। रामदास स्वामींनी सगुण भजनमध्ये सांगितले की माणसाच्या मनात द्वैत असतं, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे। तर सगुण श्रेष्ठ का निर्गुण श्रेष्ठ आणि याचं सुंदर असं निरूपण रामदास स्वामींनी या दशकामध्ये केलेलं आहे। रामदास स्वामी सांगतायत की सगुण भक्ती जशी श्रेष्ठ आहे तशी निर्गुण श्रेष्ठ आहे। आपल्या मनात द्वैत असतं की निर्गुण हे अंतिम सत्य आहे, निर्गुणाने जर मोक्ष मिळतो तर सगुण भजन कशाला करायचं। आणि यासाठी रामदास स्वामींनी सगुण भजनाची महती जी आहे त्या दशकामध्ये सांगितलेलं आहे। पण या दशकामध्ये रामदास स्वामींनी आपलं चरित्राचंही वर्णन केलेलं आहे। कारण का जे सगुण भजन आहे हे रामदास स्वामी यांच्या चरित्राशी अतिशय निगडीत आहे। रामदास स्वामी यांच्या घरी 21 पिढ्या श्रीरामचंद्राची उपासना चाललेली होती आणि अशा 21 पिढ्या ज्या घराण्यात म्हणजे प्रभू रामचंद्राची उपासना चालली होती अशा या घराण्यात चैत्र शुद्ध नवमी म्हणजे रामनवमी दिवशी दुपारी 12 वाजता जांब या गावात 1530 साली रामदास स्वामींचा जन्म झालेला आहे। अशा रामदास स्वामींना वयाच्या 5व्या वर्षी मारुतीरायाने अनुग्रह दिलेला आहे आणि ते रामदास स्वामी म्हणतायत की मी प्रभू रामचंद्राची सगुण भक्ती केलेली आहे। प्रभू रामचंद्र हे माझं कुलदैवत आहे। प्रभू रामचंद्र कसे आहेत तो तो समर्थाचाही समर्थ आहे, तो सम्राटाचाही सम्राट आहे, तो विश्वाचा नायक आहे, तो ब्रह्मांडाचा अधिपती आहे। आणि अशा सगुण भक्तीमुळे
माझा परमार्थ चालतो. आणि अशा म्हणजे सगुण भक्ती म्हणजे प्रभू रामचंद्राचा मी सेवक आहे आणि त्या रामचंद्राच्या कृपेने मला आत्मज्ञानाची प्राप्ती झालेली आहे. हे त्रिवार सत्य आहे असं रामदास स्वामी सगुण भजनाची महती सांगताना वर्णन करताना आपल्याला सांगत आहेत. आणि अशा रामदास स्वामींनी 1536 साली आपला जो रामनवमीचा उत्सव आहे तो प्रथम सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यात मसूर या गावी चालू केलेला आहे. आणि त्याचप्रमाणे योगायोगाची गोष्ट अशी आहे की आपल्या पण जगद्गुरू श्रींचा पहिला जो प्रवचन दर्शन सोहळा आहे हा सुद्धा सातारा जिल्ह्यात 1995 साली तळमावले या गावातच झालेला आहे. तर अशा वेळेस रामदास स्वामी सांगतायत आपल्याला की सगुण भक्ती कशी श्रेष्ठ आहे. वर्णन रामदास स्वामींनी अतिशय सुंदरपणे वर्णन केलेलं आहे. आणि अशा सद्गुरूंना अशा प्रभू रामचंद्रांना शरण गेल्यामुळं मी काय झालेलं आहे तर मला रामदास स्वामींनी स्वतःला रामदास हे स्वतः नाम त्यांनी धारण केलेलं आहे. त्याचं नाव आहे नारायण सूर्याजी ठोसर असं रामदास स्वामींचं नाव आहे. म्हणून रामदास स्वामी आपल्याला काय सांगतायत अशा प्रभू रामचंद्राची भक्ती केल्यामुळं प्रभू रामचंद्राने ज्याप्रमाणे आपल्या माऊलींना गजानन महाराजांची भक्ती केल्यानंतर तन मन धनानं माऊली शरण गेल्या आणि त्यावेळेस दिवाळीच्या बलिप्रतिपदा या दिवशी शेगावच्या गजानन महाराजांनी साक्षात दर्शन देऊन माऊलींना मंत्र दिलेला आहे. त्याचप्रमाणे रामदास स्वामींना वयाच्या 12व्या वर्षी प्रभू रामचंद्रांनी साक्षात दर्शन दिलेलं आहे आणि मंत्र सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला सगळ्यांना कानोपात्रा माहीत आहेत. कानोपात्रा ही श्यामा नर्तकीची मुलगी. नर्तकी म्हणल्यानंतर आणं जाणं घरी कसं असते आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. आणि त्याप्रमाणे कानोपात्रा अतिशय लावण्यवती होती. आणि त्यावेळेस मोंगल बादशाची नजर कानोपात्रावर पडली आणि त्यांनी आपल्या सैनिक पाठवून कानोपात्राला ते घेऊन जात होते. आणि त्यावेळेस कानोपात्रानं अगदी आर्त स्वरात विठ्ठलाचा धावा केला. अगदी करून हरिणीचे पाडस व्याघ्र धरियेले मज लागी झाले तैसे देवा असं आर्त स्वरात विठ्ठलानं कानोपात्रानं हाक मारलेले सगुण भजन. आणि त्यावेळेस तिथून दिंडी चालली होती आणि विठ्ठलानं आनंद स्वामींच्या रूपातून काय केलेलं आहे सद्गुरूंच्या रूपातून कानोपात्राची सुटका केलेली आहे. त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहेत रामकृष्ण परमहंस कालीमातेची सगुण भक्ती जगन्माता. रामकृष्ण परमहंसांनासुद्धा तांदळाची खीर अतिशय आवडायची. आपल्या माऊलींनाही आवडते आणि पश्चिम बंगालमध्ये त्याला पायसान असं म्हणलं जातं. रामकृष्ण परमहंसांनी ज्यावेळेस अगदी मनोभावे कालीमातेला नैवेद्य दाखवलेलं आहे तेव्हा कालीमातेनं स्वतः प्रगट होऊन ती तांदळाची खीर खाल्लेली आहे. जसं नामदेव महाराजाचं नैवेद्य विठ्ठल प्राशन करत होते आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. त्याचप्रमाणे एकलव्य सगुण भक्ती द्रोणाचार्याचा पुतळा केला पण अगदी श्रद्धेनं म्हणजे द्रोणाचार्यांच्या पुतळ्याला ते शरण गेलेले आहेत. आणि त्यावेळेस द्रोणाचार्यांच्याकडून त्यांना धनुर्विद्येची प्राप्ती झालेली आहे. आणि उदाहरण द्यायचं झालं सगुण भजनांचं तर त्यावेळेस दिल्लीचा मोंगल बादशाहच्या दरबारात लतीफ शाह नावाचा एक भक्त होता. अतिशय कृष्णभक्ती आणि अतिशय सुंदर तो गीतेवर प्रवचन करायचा. आणि त्यावेळेस त्या मोंगल बादशाहाला ते आवडलं नाही आणि त्यांनी काय केलं एक सैन्याची तुकडी पाठवली आणि प्रवचन निरूपण चालू होतं गीतेवर. आणि त्यांनी सांगितलं लतीफ शाहला तुम्ही धरून आणा. सैन्याची पहिली तुकडी आली आणि इतकं सुंदर निरूपण चालू होतं ते सैन्य तिथंच गुंग होऊन थांबले. बरेच वेळ झालं सैन्य काही ना स्वतः मोंगल बादशाह त्या लतीफ शाहच्या घरी त्याचं आगमन झालेलं आहे आणि ते सुद्धा गुंग झाले. इतकं सुंदर निरूपण साक्षात भगवान श्रीकृष्ण त्यांच्या मुखातून बोलत होते. आणि त्यावेळेस त्यांना म्हणजे जे मोंगल बादशाह आहे त्याला लतीफ शाहचा अधिकार कळला पण त्यांना ते मान्य नव्हतं. आणि त्यावेळेस भिंतीवर एक चित्र होतं. त्या चित्रामध्ये असं चित्र होतं की भगवान श्रीकृष्ण आणि राधा होते आणि राधेच्या हातात विडा होता आणि कृष्ण फक्त बाजूला बसलेले असं त्या चित्रामध्ये दाखवलं होतं. आणि त्यावेळेस लतीफ शाह तिथं बसलेला असताना जो मोंगल बादशाह आहे तो त्या चित्राजवळ गेला आणि त्यांनी लतीफ शाहला प्रश्न केला की राधा विडा देत्या पण भगवान श्रीकृष्ण तो विडा का खात नाहीत. आणि त्यावेळेस लतीफ शाह तिथं आला. त्याने अतिशय नम्रतेनं ती जी प्रतिमा होती नमस्कार केलेला आहे. श्रद्धेनं श्रद्धा निष्ठा तळमळ जिव्हाळा प्रेम प्रीती आत्मीयता पूर्ण समर्पण भाव आणि अनुसंधान असल्याशिवाय आपल्याला ईश्वराची कधीच प्राप्ती होत नाही. आणि त्याप्रमाणे लतीफ शाहनं अतिशय अनुभूती येत नाही. आणि त्याचप्रमाणे लतीफ शाहनं अतिशय नम्रतेनं त्यांनी वंदन केलेलं आहे आणि भगवान श्रीकृष्णाला एवढंच म्हणले राधा विडा देत्या आपण तो खावा. आणि त्याचबरोबर राधेच्या हातात जो विडा होता तो विडा नष्ट झाला आणि भगवान श्रीकृष्णाचे ओठ
लाल झाले. हा काही चमत्कार असू शकत नाही, कारण ज्ञानेश्वर माऊलींसुद्धा निर्जीव भिंत चाललेले आहे, आपल्याला माहीत चालवलेले आहे. आपल्याला प्रत्येकाला माहीत आहे की संतांचं कसं पंचभूतावर अधिष्ठान असतं, प्रभुत्व असतं. भूत जे आहे त्यांनी मिळवलेला असतो. आपल्याला तो चमत्कार वाटतो, पण संतांना काहीसुद्धा अशक्य नसतं, कारण ते त्रैलोक्याचे स्वामी असतात. आणि म्हणून त्यावेळेस मग लतीफशहाचा अधिकार मोंगल भाषेला समजलेला आहे. आणि उदाहरण द्यायचं झालं तर गोंदवलेकर महाराजांचं. गोंदवलेकर महाराज आपल्या सगळ्यांनाच माहीत आहेत. त्यांनी सगुण भजन प्रभू रामचंद्राचं केलेलं आहे. सतत येणार जाणाऱ्यांना ते राम नाम सांगत होते. आणि गोंदवले हे कसं आहे शहर आपल्याला माहीत आहे, सातारा पंढरपूरच्या मध्यावर आहे. ज्यावेळेस वारकरी पंढरपूरच्या वारीला जायचे त्याच गोंदवलेकर महाराजांच्या घरी मुक्कामाला थांबत होते. लहान मोठ होता, मारुतीरायाचं मंदिर होतं. आणि गोंदवलेकर महाराज जसं आपलं पण प्रसादालयात अखंड आपलं पण अन्नदान चालू असतं, त्याचप्रमाणे गोंदवल्याला पण अन्नदान चालू होतं. आणि त्यावेळेस जागा अपुरी वाटू लागली. गोंदवलेकर महाराजांना वाटलं की आपण आता नवीन मठ बांधला पाहिजे. मठ बांधायची गोंदवलेकर महाराजांनी तयारी केली. पैशाच्या अनेक अडचणी भासू लागल्या. भक्तकारांनी पैसा गोळा केला. मठाची पूर्तता होत आली. आणि पूर्तता होत आल्यानंतर सगळ्यांनी सांगितलं मठ होत आला आहे, पण मूर्ती. तर गोंदवलेकर महाराज म्हणले ज्याचं मी भजन करतोय, ज्याच्यासाठी मठ बांधलं आहे तोच बघून घेईल. आणि त्याचप्रमाणे तडवळ या गावात कुलकर्णी नावाचे एक भक्त होते. त्यांनी स्वतःच्या दारात म्हणजे स्वतःच्या अंगणापुढं मंदिर बांधायचं. राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या सगुण मूर्ती आणल्या होत्या. घरात त्या मूर्ती ठेवल्या होत्या. आणि काही कारणाने त्या वाड्याला आग लागली. आग लागल्याबरोबर प्रभू रामचंद्राच्या मूर्तीला धग लागली. आणि त्याच दिवशी प्रभू रामचंद्रांनी पहाटे कुलकर्णी यांच्या स्वप्नात येऊन सांगितलं की तुम्ही आम्हाला ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्याकडं घेऊन जा. गोंदवलेकर महाराज आत्मज्ञानी संत होते. त्यांना माहीत होतं मूर्ती म्हणजे कधी येणार आहेत, कुठून येणार आहेत. रविवारचा दिवस होता. गोंदवलेकर महाराजांनी आपल्या भक्त शिष्यांना सांगितलं की उद्या आपल्याकडे मोठे पाहुणे येणार आहेत, तुम्ही तयारी करा. आणि त्याचप्रमाणे रविवारच्या दिवशी दुपारी 2 गाड्या आल्या. आणि त्या गाड्यातून प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीतामाई यांच्या मूर्ती खाली उतरवण्यात आल्या. आणि त्या उतरवण्यात आल्यानंतर शके 1813 इसवी सन 1891 साली गोंदवलेकर महाराजांनी गोंदवल्यातल्या राम मंदिराची स्थापना केलेली आहे. म्हणजे सगुण भक्तीमध्ये काय ताकद आहे हे रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे. आपल्याला सुद्धा माहीत आहे संत सखूसाठी विठ्ठलानं बांधून घेतलेलं आहे. संत जनाबाईसाठी विठ्ठल दळू लागलेलं आहे. म्हणजे प्रत्येकाला सगुण भक्तीची महत्त्व आहे. आणि म्हणून रामदास स्वामी म्हणतात की ज्या वेळेस तुमच्या मनात असा विचार येतो की सगुणाचं करू का निर्गुणाचं करू, त्यावेळेस तुम्ही काय करा, फक्त गुरूंचं ऐकणं शिकलं पाहिजे. गुरूंना शरण जा. आणि म्हणून रामदास स्वामी दशक 6 समास 7वा 9व्या ओळीत काय सांगतायत, गुरूंचे वचन प्रतिपाळणे हे मुख्य परमार्थाचे लक्षण, वचनभंग करता विलक्षण सहजची झाले. गुरूंनी सांगितलं आहे ना, भजन करा, भक्ती करा, वारी करा, नामस्मरण करा, गुरुकार्याचा प्रचार आणि प्रसार करा. वचन पाळल्यानंतर काय होतं आणि वचन भंग केल्यानंतर काय होतं यासाठी एक आपण दृष्टांत घेऊया. एकदा विश्वामित्र प्रभू रामचंद्रांच्या दरबारात आले. म्हणजे लहान होते सगळे, प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि दशरथ राजा होते. आणि त्यावेळेस आपली संस्कृती सांगते अतिथी देवो भव, मातृदेवो भव. आणि त्याप्रमाणे साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. विश्वामित्राचं आगमन झाल्यानंतर दशरथ राजाने अतिशय म्हणजे प्रेमानं काय केलेलं आहे, आपल्या सद्गुरूंचं स्वागत केलेलं आहे. ऋषीमुनी घरी आलेले आहे, संत घरी आलेले आहेत. आणि विश्वामित्रांचं स्वागत केलं. आणि त्यांना एक प्रश्न म्हणजे अतिथीचा सत्कार झाला. आणि विश्वामित्रांना विचारलं आपण काय न केलं, आपल्याला काय गुरु आज्ञा आहे. तर त्यास विश्वामित्रांनी सांगितलं, ज्येष्ठ तुझा पुत्र मज देई दशरथा, यज्ञरक्षणा योग्य असे तोच सर्वता. म्हणजे विश्वामित्रानं प्रभू रामचंद्राची मागणी केलेली आहे. का तर यज्ञात अडचणी येत होत्या आणि प्रभू रामचंद्रच बलवान आहेत विश्वामित्रांनी जाणलं होतं, कारण हे ईश्वरी अवतार आहेत आणि तेच आपल्या यज्ञाचं संरक्षण करू शकणार आहेत. दशरथ राजाला त्यावेळेस जाणीव होती की हे आपला मुलगा कोण आहे. पण संतांची त्रिकालदृष्टी असतात, जाणत असतात, पण त्यांनी मनात येत किंचितही विचार आणता त्यांनी काय केले, प्रभू रामचंद्र जे आहेत ते ह्यांच्या विश्वामित्रांच्या हवाली केलेले. म्हणजे गुरूंचं ऐकायला आपण शिकलं पाहिजे. आणि गुरूंचं जर वचनभंग केलं त्याचं काय परिणाम होतात तो एक आपल्याला दृष्टांत सांगते. आपल्याला कुंती सगळ्यांनाच माहीत आहे. कुंतीनं
अतिशय मनोभावे दुर्वास ऋषींची सेवा केली आणि दुर्वास ऋषीने तिला 5 मंत्र सांगितले, 5 देवाचे, अश्विनी कुमार, वायुदेवता, सूर्यदेवता, आणि सांगितलं की ज्यावेळेस तुला पराक्रमी, तेजस्वी, सुंदर म्हणजे असा बालक हवा असेल म्हणजे तर तू काय कर, त्या देवतेला आवाहन कर लग्न झाल्यानंतर. पण कुंतीचं मनात विकल्प आला. गुरु सांगतायत खरं का खोटं, पण तिनं काय केलेलं आहे, आपल्या सर्वांना सर्वश्रुत आहेत की लग्नाच्या अगोदरच सूर्यदेवाला आव्हान केलं आणि सूर्यदेवांना आव्हान केल्यावर ती देवता प्रसन्न झाली आणि कुंतीपुत्र म्हणजे महारथी कर्ण, कवच कुंडलासकट त्यांचं म्हणजे जन्म झालेला आहे, आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. पण ते गुरुचं वचन मोडल्यामुळं कुंतीला शेवटपर्यंत सांगता आलं नाही की आपला पुत्र आहे सुतपुत्र, म्हणून कर्णाची सगळीकडं अवहेलना झालेली आहे. आणि म्हणून आपण प्रत्येकानं काय करायचं आहे की सद्गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवायचा आहे, गुरु आज्ञेचं पालन करायचं आहे. माऊली नेहमी सांगत असतात की ज्याला गुरु आज्ञा समजली त्यालाच अध्यात्म समजलं. गुरु आज्ञा जर समजली नाही, गुरु आज्ञेचं जर भंग केलं तर नानाविध दुःख आपल्या पाठीस लागत असतात. आणि एवढ्यासाठीच आपण काय करायचं आहे, प्रत्येकानं गुरूंचं ऐकायला शिकलं पाहिजे. सगुण भक्ती करायचे, निर्गुण करायचे. आपण सगळी सगुणच भक्ती करतो. आपल्या प्रत्येकाला माहीत आहे की ज्यावेळेस वारी येते, अनेक भक्त अनेक दुःखावर संकटावर मात करून वारीला येतात. पण ज्यावेळेस माऊलींचं सगुण रूप आपल्या डोळ्यापुढं दिसतं त्यावेळेस आपला जो आनंद आहे, एखादी सासरवाशी अनेक जाचातून माहेर येते आणि दारात ज्यावेळेस आई उभी असते, आईला पाहिल्यानंतर तिचं सगळं दुःख विसरतं. त्याप्रमाणे ज्यावेळेस आपण भक्तगण, शिष्यगण, साधक ज्यावेळेस नाणीजला येतो, श्री क्षेत्र नाणीजाम माऊलींना बघताना आपल्या सगळ्या दैन्य, दुःख, ताप पळून जातात आणि फक्त मनात एकच असतं, माऊली माऊली तुझं सगुण म्हणून. मी आपल्याला फक्त एकच आठवण करून दिली की तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंद रे. मागच्या आठवड्यामध्ये आपण निर्गुण या विषयाकडे पाहत होतो की ब्रह्म निर्गुण आहे, निराकार आहे, अव्यक्त आहे, चंचल आहे, गतिमान आहे. आता समर्थ रामदास स्वामी सांगतायत की ब्रह्म हे सगुण रूपामध्ये सुद्धा नटलेलं असतं. कारण ते निर्गुण निराकार आपल्याला कळणार नाही. का कळत नाही तर बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध ही अवस्था माणसामध्ये असते. बद्ध हा अज्ञानानं बांधलेला असतो, मुमुक्षु त्या अज्ञानातून सुटण्याचा प्रयत्न करत असतो आणि साधक गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवून त्यांनी सांगितलेली साधना करत असतो. आणि ती करत असताना आता ताईंनी सांगितलं, आपल्याला निकम काकांनी सांगितलं की गुरूंच्या वचनावर जर विश्वास ठेवला तर कोट कल्याण होईल. परंतु गुरुना आपण गुरूंच्या वचनाकडे दुर्लक्ष केलं तर जे कुंतीवर दुःख ओढावलं तशी आपली अवस्था होईल. कारण पृथ्वी तलावरचा चालता बोलता देव कोणता असेल तर सद्गुरू. म्हणून त्या सद्गुरूंवर विश्वास ठेवा. समर्थ रामदास स्वामी म्हणतात की ज्यावेळा असा भ्रम निर्माण होईल, तुझा सगुण म्हणू की निर्गुण रे, त्या सरळ गुरूंना शरण जा, म्हणजे त्याची तुम्हाला उकल होईल. गुरु सांगतील त्यावर विश्वास ठेवा आणि जगायला सुरुवात करा. देव जो आहे हा भगवान प्रभू रामचंद्रामध्ये पण आहे, कृष्णामध्ये पण आहे, शंकरामध्ये सुद्धा आहे. ज्या शंकर विष प्यायले, जे हलाहल निर्माण झालं समुद्र मंथनातून, कंठ निळा झाला, अंगाची लाही लाही होऊ लागली, त्यावेळी त्याने रामाचं स्तवन केलं. मग महादेव मोठा की भगवान प्रभू रामचंद्र मोठा? मुख्य कोण? हा जो आपल्याला संभ्रम निर्माण होतो. आणि मग आपण म्हणतो नाही नाही या हिंदू शास्त्रामध्ये काहीतरी वेगळंच सांगितलेलं आहे. ते बघा अमक्या तमक्या धर्माचं बघा, त्यांचं तत्त्व एक, त्यांचा देव एक, आणि हे आपल्या तत्वामध्ये असं काय सांगितलेलं आहे. तर हा आपला सगळा भ्रम आहे. म्हणून गुरूंकडे यायचं, म्हणून संत संघामध्ये यायचं. आपलासुद्धा सर्वांचा देव एकच आहे, जो गतिमान आहे, अव्यक्त आहे, निर्गुण आहे, संपूर्ण चराचरामध्ये व्याप्त आहे. त्याला अवयव काय कोणते आहेत हे सांगता येणार नाही, तो किती व्याप्त आहे हे सांगता येणार नाही. परंतु तो सद्गुरूंकडे गेला की मात्र आपल्याला बरोबर कळतो. म्हणून संत संघ, म्हणून सद्गुरूंचा सहवास आणि सद्गुरू आज्ञेचं पालन यासाठी करायचं. कारण हे फार मोठं विश्व आहे, हा मोठा गहन विषय आहे. आणि तो ज्याने पाहिलेला आहे, ज्याने जाणलेला आहे, ज्याने अनुभवलेला आहे त्यालाच ते समजणार आहे. बाकीचं वर्णन करून, त्या वर्णनावरून कल्पना आपण केली तर तो शेवटी कल्पना विलास आहे.
जसं आपण जर जम्मू काश्मीर पाहिलंच नसेल आणि काश्मीरचं वर्णन आम्ही केलं तर ऐकायला चांगलं वाटेल, पण ते समजणार नाही. त्यासाठी विश्वास ठेवावा लागेल, तरच ते जम्मू काश्मीर आपल्या डोळ्यासमोर. काश्मीर किती सुंदर आहे, परंतु प्रत्यक्ष बघितलेलं नाही आहे. तसा हा प्रकार आहे की ब्रह्म आपल्याला समजण्यासाठी आत्मज्ञानाशिवाय तरणोपाय नाही. मी या प्रसंगी आपल्याला सांगू इच्छितो की हे जे ब्रह्म आहे हे समजण्यासाठी गुरुना शरण या. म्हणून तर राम हा परब्रह्म वशिष्ठा शरणम, यासाठी गुरु पाहिजे की रामाला सुद्धा हे ब्रह्मज्ञान होण्यासाठी वशिष्ठांची मदत घ्यावी लागली. ती तुमचं आमचं काय. ज्या नामदेव महाराजांनी देवाला हृदयामध्ये खेळवला त्या नामदेव महाराजांना सुद्धा गुरु करावे लागले. कारण हे जे ब्रह्म आहे हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत ह्या जन्ममृत्यूच्या येराधारा थांबणार नाहीत. म्हणून हे ब्रह्म समजण्यासाठी काय करतो आपण, जसं बालवाडीमध्ये गेल्यानंतर हत्ती आणणं बालवाडीत शक्य नाही आहे ना, म्हणून चित्र, सगुण चित्र आणि सांगतो हा हत्ती आहे. मुलांना विचारलं की ते लगेच सांगता एलिफंट. हा कोण आहे, हत्ती आहे. पण तो हत्ती आणि प्रत्यक्ष असणारा हत्ती याच्यामध्ये जमीन आणि आसमानचं जसं अंतर आहे तसाच प्रकार आत्मानुभूती घेतल्यानंतर अनुभवलेला ब्रह्म आणि वर्णन केलेलं ब्रह्म याच्यामध्ये फरक आहे. परंतु दुधाची ताण ताकावर भागवायची आहे. यासाठी हा जाणूबुजून समाज समर्थ रामदास स्वामींनी निर्माण केलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं की ते निर्गुण आहे, ती सगुणामध्ये बघा. आणि सगुणामध्ये समजण्यासाठी संभ्रम होईल. सगुणामध्ये अरे राम ब्रह्म आहे की कृष्ण ब्रह्म आहे का विष्णू ब्रह्म आहे. कारण विष्णू वेगळा आहे, राम वेगळा आहे, कृष्ण वेगळा आहे, त्यानंतर शिव तर त्याच्यापेक्षा वेगळा आहे. मग नेमकं ब्रह्म कसं आहे हे समजण्यासाठी ते काय सांगतात की जिथं शेषही थकला आहे तिथं तुमचं आमचं काय. शेषानं पण नेती म्हटलं आहे की नव्हे असं नाही आहे. मी म्हणतोय असंच ब्रह्म आहे असं नाही आहे, याहीपेक्षा वेगळं ब्रह्म आहे. आणि हे सगळं समजून फक्त गुरु सांगू शकतात. त्यासाठी आपल्याला पुढच्या आठवड्यात यावं लागणार आहे संत संघाला. मग ते आपल्याला सगुण ब्रह्म आणखीन विस्तार स्वरूपामध्ये समजून घेता येईल. म्हणून आपण आता या ठिकाणी थांबूया आणि काय करूया, पुढच्या आठवड्यामध्ये त्याची प्रतीक्षा करूया. श्री गुरुदेव. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. श्याम वल्लभ रामचंद्र की